पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 55,000 क्युसेकनं विसर्ग. सिंहगड रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांचं बचाव कार्य. मुंबईसह उपनगरात सुद्धा रात्रीपासून जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. पालिकेतर्फे आवश्यक उपाययोजना करण्यासाठी रात्रीपासूनच कर्मचारी तैनात. पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं, पश्चिम रेल्वे 10 मिनिटं तर हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिरानं. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद. रायगडसह कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. पुण्याला रेड अलर्ट जारी तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक आणि नागपूरला सुद्धा आज येलो अलर्ट. गेल्या 10 दिवसात अजितदादा शहांना दोनदा भेटले. फडणवीस अजितदादांमध्येही तासभर खलबतं. महायुतीतल्या भेटीगाठी जागा वाटपासाठी की धुसफूस, राजकीय वर्तुळात चर्चा. माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही. पवार ठाकरेंविरोधातील देशमुखांची ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे. वेळ आल्यास ती सार्वजनिक करेल. देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा. ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी माझ्याशी संपर्क साधला. ठाकरे अजितदादांवर आरोप करण्यास नकार दिल्यानं माझ्यावर कारवाई. अनिल देशमुखांकडून श्याम मानव यांच्या आरोपांना दुजोरा. महाविकास आघाडी सरकारवेळी ठाकरेंसह चौघांना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता. अनिसच्या श्याम मानवांचे फडणवीसांवर स्फोटक दावे. तर श्याम मानव सुपारी घेणाऱ्यांच्या नादी लागले का? फडणवीसांचा पलटवार. मला टार्गेट करून कुणाला फायदा? लोकांचं फडणवीसांवरील प्रेम कुणाला घातक वाटतं? सर्वांनाच माहिती. देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांकडे रोख. प्रकाश आंबेडकरांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा. चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात होणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा आज कार्यकर्ता मेळावा. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार. रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन. खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर. 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट. रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या 1.5 कोटी बहिणींना 3,000 रुपये देण्याचा सरकारचा निर्धार. योजनेशी संबंधित कामं 19 ऑगस्टच्या आधी पूर्ण करा. मुख्यमंत्री शिंदेंचे सर्व पालकमंत्र्यांना आदेश. मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार. हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक. शेतकरी वर्गात नाराजी. ताम्हिणी घाटाजवळील रस्त्यावर दडप कोसळली. एकाचा मृत्यू. माणगाव ते पुणे रस्त्या वाहतुकीसाठी बंद. जेसीबीच्या साह्यानं रस्त्यावरची दरड हटवण्याचं काम सुरू. भंडारदरा धरण परिसरात जोरदार पाऊस. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या रंधा धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ सुरू. जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. तुळशी तांसा धरण भरलं. मुंबईकरांच्या पिण्याची पाण्याची चिंता मिटली.